गोंदिया जिल्ह्यातील धमदिटोला जंगल परिसरामध्ये पोलिसांना तब्बल 754 जिवंत कारतूस सापडली आहेत आणि विशेष म्हणजे या कारतूसांसोबतच सापडलेल्या कागदी खोक्यांवर मॅन्युफॅक्चर बाय इंडियन ऑर्डनन्स फॅक्टरी असा देखील उल्लेख आहे। त्यामुळे सरकारी शस्त्रांचा हा साठा थेट नक्षलवाद्यांकडे कसा पोहोचला असा प्रश्न उपस्थित होतोय। नक्षलग्रस्त चिचगड या गावाजवळ चिचगड पोलिसांनी ही कारवाई केली आहे। खाद्यान्नाच्या साठ्यात हा शस्त्रसाठा लपवून ठेवण्यात आलेला आहे। एकूणच या संदर्भात अधिक माहिती घेऊयात। आपले प्रतिनिधी माधव चंदनकर आपल्या बरोबर आहे। माधव, अत्यंत धक्कादायक माहिती आहे। खरं तर ऑर्डनन्स फॅक्टरीने मॅन्युफॅक्चर केलेला आहे असा उल्लेख त्याच्यावरती आहे। हा सरकारी शस्त्रांचा साठा नक्षलवाद्यांकडे कसा पोहोचला, काय कळतंय? पण या संदर्भात गोंदिया पोलीस सुद्धा तपास सुरू केलेला आहे, कारण की अत्यंत धक्कादायक बाब समोर आलेली आहे की भारतीय ऑर्डनन्स फॅक्टरीमध्ये निर्मित केलेले हे सगळे कारतूस असून हे नक्षलवाद्यांकडे कसे पोहोचले आणि त्याचबरोबर ते इथे जंगलात टीम सुद्धा या ठिकाणी गठीत करण्यात आलेली आहे की निश्चितपणे हा इंडियन ऑर्डनन्स फॅक्टरीमध्ये निर्मित केलेले कारतूस या ठिकाणी कसे आले आणि नक्षलवाद्यांकडे कसे आले हा एक गंभीर विषय बनलेला आहे। मृदुला, अगदी खरं, अत्यंत गंभीर हा विषय आहे। माधव, धन्यवाद ही माहिती दिल्याबद्दल। माधव चंदनकर आपले प्रतिनिधी आपल्या बरोबर होते। तर ऑर्डनन्स फॅक्टरीत ज्याची निर्मिती झाली अशा प्रकारचे कारतूस नक्षलवाद्यांकडे सापडल्यामुळे खरोखरच ही गोष्ट खूप सिरियसली घेणं गरजेचं आहे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।